एका जन्मतारखेच्या चुकीसाठी एका बापाने थेट मृत्यूशीच खेळ मांडलाय. होय, प्रशासकीय हलगर्जीपणाचा एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार परभणीच्या जिंतूर तालुक्यातून समोर आलाय. जिंतूर तालुक्यातील पांगरी गावात एका हताश पालकाने शाळेतच तब्बल 48 तासांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. विश्वनाथ आव्हाड असं या आंदोलनकर्त्या बापाचं नाव आहे. त्यांचा आरोप आहे की मुलाच्या जन्म दाखल्यावर तारीख आहे 11 जानेवारी 2016, पण शाळेने टीसीवर चक्क 11 डिसेंबर 2015 अशी चुकीची नोंद केली. गेल्या 2 वर्षांपासून हा बाप सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवतोय, पण प्रशासनाला पाझर फुटलेला नाही. तर हताश होऊन आव्हाड यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलीस आणि पत्रकारांची धावपळ उडाली. पण सर्वात संतापजनक गोष्ट काय माहितीये? या एवढ्या मोठ्या आंदोलनाची वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांना साधी खबरही नव्हती. हे अधिकारी एसी ऑफिसमध्ये झोपले होते का, असा सवाल आता जनता विचारतीये. तत्कालीन मुख्याध्यापक केसी घुगे यांनी हात झटकलेत. माझी बदली झालीये, आता माझा काही संबंध नाही असं म्हणत त्यांनी जबाबदारी झटकली आहे. पण साहेब, चूक तुमच्या काळात झाली, मग शिक्षा या निष्पाप विद्यार्थ्याने का भोगायची? तरी या विद्यार्थ्याला न्याय मिळणार की अधिकारी कागदी घोडे नाचवत राहणार? यावर तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. विश्वनाथ आव्हाड यांच्या मुलाच्या जन्मतारखेचा जो घोळ आहे तो आपण म्हटलात की 2 मिनिटात किंवा ते संबंधित जे तत्कालीन मुख्याध्यापक आहेत, मुख्याध्यापकांनी जर तो कोण आहेत ते तत्कालीन मुख्याध्यापक? केशव घुगे. काय झालं नेमकं प्रकरण काय आता ते विस्तृत सांगा. आपण आता विस्तार सांगायचं म्हणजे CTC 2024 ला इश्यू झालेली आहे. अच्छा, त्यावेळेला आमच्या आपण शाळेतून केशव घुगे यांनी त्यांनी दिली. आता त्या टीशीवर जन्मतारीख आहे जे पण असेल शिक्षक हा सुशिक्षित माणूस आहे असा आपला समाज ग्राह्य धरतो. बरोबर. प्रवेश तुम्ही जन्म प्रमाणपत्र आधारित देता. बरोबर. मग जेव्हा त्याच्या जन्म प्रमाणपत्रावर 11 जानेवारी 2016 असेल तर आपल्या प्रवेश निर्गमवर 11 डिसेंबर 2015 कशी? हा हे महत्वाचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं ऐका ना, या प्रश्नाचं उत्तर केसी सर देऊ शकतात. हे खाडाखोड का तुमच्या म्हणण्याचं ओरिजिनल जे याच्यावरती नोंद झाली पाहिजे, जे जन्म प्रमाणपत्रानुसार झाली पाहिजे. आता त्यामध्ये अगोदर ही नोंद तीच घेतली गेली होती, पण याला राऊंड करण्यात गेलं. एकदा बघा तुम्ही आता ते कोणी केलं. आता तुम्ही जे केलेला एखादा गोष्ट तर त्याचं उत्तर तुम्हीच देऊ शकता. याचा अर्थ तुमच्या प्रवेश निर्गमवर आपण कोण, आपला परिचय द्या. चव्हाण सर हे शाळेवरती पदवीधर शिक्षक आहे. पदवीधर शिक्षक आहात आपण. तर पदवीधर शिक्षक साहेब, जेव्हा हे शासकीय दस्तावेज आहेत, ओके बरोबर, याला कोण हात लावू शकते? नाही मुख्याध्यापक. तुम्ही असं कसं म्हणताय की कोण राऊंड केले? म्हणजे याचा अर्थ तुम्ही जबाबदारी झटकायली स्वतःची. माझं ऐका, हे त्यावेळेस केलेलं आहे. आम्ही तत्कालीन मुख्याध्यापक हा शब्द वापरतोय ना, तो समजून घ्या ना. तत्कालीन मुख्याध्यापक कोण होता? आणि केसी घुगे सर हे तत्कालीन मुख्याध्यापक. कोणी राऊंड मारला हे तुम्हाला माहित आहे का? मला माहित आहे का? आणि हा सरकारी दस्तावेजाला कोणी बाहेरचा विद्यार्थी, पालक, शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष जर हात लावत असेल तर तुमचं व्यवस्थापन नाहीये. याला दुसरं कोणीच हात लावले नाही. तुम्ही असं कसं बोलला? मला आता माझ्याकडे ऑन रेकॉर्ड आहे सर. तुम्ही मला म्हणले की याला राऊंड कोणी मारला, हा दस्तावेज कोणी वापरला. ऐका तर किती माझं. तर माझं तुम्हाला हेच म्हणणं होतं, तुम्ही यांना जो प्रश्न केलेला होता. मी तत्कालीन हा शब्द वापरला सर. मी चुकीचा प्रश्न केला का? तत्कालीन तुमचंही बरोबर. मी कशाला नाव घेऊ कोणाचं? मला काय माहितीये 2 वर्षापूर्वी कोण मुख्याध्यापक होता? मी जिंतूर शहरात राहतो. हे तुमचंही बरोबर आहे. आता आमचा 1 मिनिट ऐकून घ्या. आमचे त्याला राऊंड कोणी मारला? याला जबाबदार कोण आहे? तो पालक आहे का ज्याने तुम्हाला प्रवेश निर्गमच्या वेळेला जन्म प्रमाणपत्र आणून दिलं? करेक्शन करताना काहीतरी कागद घेतला असेल ना, ह्याच्या मुळे केलं. कोणाच्या आधारे त्याने जन्मतारीख बदलली हे त्याला विचारू आम्ही. हे आमचं आम्ही विचारू, कोणाला विचारायचं सर? हो ना, तेच तुम्हाला आम्हाला म्हणणं आहे की हा सरकारी दस्तावेज आहे, आम्ही हात लावला का? नाही. आम्हाला अधिकार आहेत. नाही. मग राऊंड कोणी मारला आणि का मारला? याचे जे उत्तर आहेत हे तुम्ही आल्यापासून राऊंड आहे का त्याच्या नंतर झालेला राऊंड आहे? त्याच्या आधीच झालेला आहे. मी आजच पाहिला म्हणजे कसं माहिती, मला काहीच माहित नव्हतं. ज्यावेळेला आवड आली, आवड मी मला टीसी दाखवा. याचा अर्थ त्या मुलाचा प्रवेश निर्गमला डेट ऑफ बर्थ बरोबर होती.
ती चूक त्यानंतर त्याला राऊंड मारण्यात आलं. राऊंड मारण्यात आला. त्यानंतर दुसरी डेट साईन करून काउंटर सिग्नेचर मारून तत्कालीन मुख्याध्यापकानं नवीन डेट टाकली. नवीन डेट टाकली. हा. ती नवीन डेट कोणाच्या आधारे टाकली आम्ही त्याला विचारू, हा, हा. नाहीतर ते चौक्षंती होईल. हा, बरोबर 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 तुमचं. हा, बरोबर आहे. थँक्यू. आभारी. कुठं राहता आपण? तुम्ही काऊन बसले इथं? ही आमच्या लेकराची टिशी चुकीली आहे. काय नाव लेकराचं तुमचं? शिवम इशेनाथ आव्हाड, कोणत्या शाळेत होतं? शेच जिल्हा परीक्षा कधी होतं? 1ली ते 4थी. पहिली ते हो चौथी होतं. हो 4-5 पुरावे असून यायला म्हणलं दुरुस्ती करून द्या 2 वर्षापासून, यायला 5 मिनिटं द्यायला वेळ नाही. बरं. हा तर एवढे प्रूफ असून पण हे म्हणे 5 मिनिटात येतो 5 मिनिटात येतो, हे काय अजून आले नाही. सकाळी मी 8 ते 9 वाजल्यापासून बसलेला आहे इथं. तुम्ही अगोदर सूचना दिली का? सूचना 2 वर्षापासून चालू आहे. कोणाला प्रशासन? केसी गुगेला. नाही, प्रशासनाला सूचना दिली हो का तुम्ही? तहसीलदारला बोललो, बाकीच्या शिक्षकाला बोललो ना मी, असे ना असं आहे म्हणून. अच्छा. हा ते म्हणले प्रूफ आणा, प्रूफ आणले. 4-5 प्रूफ असून याच्या दफ्तरला खाडाखोड केली आहे. हो म्हणजे ग्रुप नेमकं झालं काय ते सांगा ना आम्हाला. प्रूफ म्हणजे जाणीवपूर्वक केले ते. काय केलं असं? हे टीसी मध्ये चूक. तर समजा ही टीसी आहे तुमची, हो ही टीसी, या टीसी मध्ये अशी नेमकी चूक काय केली त्यांनी? टीसी मध्ये म्हणजे 2015 एका जागेवर आणि 16 एका, आणि त्याने आळा मारलेला. बाकी कागदपत्र सगळे ओरिजिनल. अच्छा. हो इथं प्रवेश निर्गम जे आहे त्याच्यावर तारीख ओरिजिनल आहे, अच्छा. शाळेत त्याची. हो त्याचं म्हणणं काय आहे ते? हम्म. ते काय म्हणतात? ते म्हणते 5 मिनिटात येतो तुम्हाला दुरुस्ती करून देतो. 2 वर्ष झाली या गोष्टीला. 2 वर्ष झाली. हो सकाळपासून ते कॉन्टॅक्ट मध्ये, काल रातपासून कॉन्टॅक्ट मध्ये. तुमच्या? हो यालो मीटिंग आहे म्हणून आजपर्यंत अजून बी आला नाही. 7 वाजता यालो, 8 वाजता यालो, म्हणून आता 10 वाजले तरी पत्ता नाही. आता सध्या ते पदावर नाही. हो पदावर नाही, पण यालो म्हणून मला म्हणले टीसी आणा. तिकडी टीसी घेऊन आलो मी. लेकराला टाकायची ती म्हणजे ऑनलाईन होईन, दुरुस्ती करून आणा. 2 वर्ष झाले याच्यामध्ये. हे जे नवीन पदभार स्वीकारलेले जे मुख्याध्यापक आहेत, हो यांचं काय म्हणणं आहे? यायचं म्हणणं आहे की त्याला घेऊन आले की 5 मिनिटात देतो मी, त्याची सही लागते. माझ्या सही शिव जमत नाही म्हणजे. हो त्याने खाडाखोड केलेली, मला काही जमत नाही. आळा मारून त्याची सही आहे म्हणजे. मग असती मी दिली असती करून. तुमची मागणी काय नाही आता? आमचं म्हणणं काय नाही, आमची टीसी व्यवस्थित दुरुस्त करून द्यावा. आमची मागणी काहीच नाही, पण याने हाताने केली आपण. हो जाणीवपूर्वक केली आहे. 2 वर्षापासून ही चॉकलेट द्यायला आता आलो 2 वर्ष झाली या गोष्टी. बरं मला हे सांगा, तुम्ही गट विकास अधिकारी किंवा शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संवाद साधला का? नाही ते आम्हाला काय माहित नाही, आम्ही शेतकरी माणसं. अच्छा. हो तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला हे निवेदन वगैरे सगळं दिलं? नाही पहिल्यांदा दिलतं, गेल्या वर्षी दिलतं. ते म्हणले हो यालो म्हणले मी आहे 5 मिनिटात यालो 5 मिनिटात यालो. आता 2 वर्ष झाली तरी 5 मिनिटं झाली. तुमचे काय वैयक्तिक भांडण वगैरे काय द्यायचं, आम्ही समितीवर आहेत म्हणून त्याने काहीतरी जाणीवपूर्वक केलं म्हणावं लागेल. समितीवर आहे? हो कोणत्या पदावर आहे? हे हे का सचिव. सचिव म्हणून. हो त्याच्यामुळे करतात हो असं ते तुमचं? आम्ही पैसे देऊन घेऊन समजा पद द्यायचं 50-50 हजार आम्ही बोली केली. शैक्षणिक साहित्याविषयी. हो तरी शैक्षणिक. हा त्याच्यामुळे त्याने ते काय जाणीवपूर्वकच केलंय म्हणावं लागेल. कारण की कागदपत्र त्याच्या रजिस्टरला ओरिजिनल असून त्यानं आळा मारून सही मारली. आता तुमचा प्रश्न एवढंच आहे की तुमच्या टीसीवर समजा जन्मतारखेमध्ये दुरुस्ती हो करून द्यावं. देण्याबाबत. हो असंच ना? हो एवढीच समस्या आहे. हो दुसरा काही समस्या? दुसरं काहीच नाही. आता या हा का हे सकाळपासून तुम्ही बसले आतापर्यंत तुमची दखल त्यांनी घेतली घेतले नाही. हो पुढचा पाऊल काय राहणार तुमचं? पुढचा पाऊल आता येईन घेतली नाही. आता पाहून काय करायचं तर मी तर डायरेक्ट आता फाशी घेणार नाही तर मग पेट्रोल घेणार. सकाळपासून दोरी आणून ठेवलेली त्याला म्हणलो मी दाखिली बी. आता अशा शिल्लक गोष्टीसाठी अशा एवढ्या टोकाचा नाही, मग घेण्याचं शिकून कारण उपयोग काय? कारण वरिष्ठ अधिकारी आहेत ते पण करू शकतात तुमचं काम. हो पण शिकून उपयोग काय? हे रे आम्ही ढोरं वाळायलो ना ते रे आम्ही लेकरं म्हणायचं मोकार सोडून दिले वार यायच्या 2 मिनिटाची चूक भरून देणं होय ना. मग शिकून काय उपयोग आहे लेकरायचं सांगा ना मला. आता वरिष्ठ अधिकाऱ्याला काय सांगू इच्छिता तुम्ही? ते डायरेक्ट म्हणणार ना मी आम्ही आमच्या जीवाचं काही करणार होत ते असेल तर- आतापर्यंत आले नाही, हम्म. परंतु आता तुमची जी समस्या आहे ती हो. समस्या सुटली नाही. हा. आता त्यांच्यापेक्षा जे वरिष्ठ असेल मग गट शिक्षण अधिकारी आता सध्या समजा श्रीमती मंजुषा पल्लेवार असेल किंवा मग त्र्यंबक पोलीस साहेब असतील किंवा मग तहसीलदार असेल, या लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता एक पालक या नात्यानं? एकदा सांगून पाहून आपण हे डॉक्युमेंट घेऊन आता जाऊ. काय सांगू इच्छिता तुम्ही? आता बसले ना तुम्ही, हो. तुमची आतापर्यंत समस्या मिटली नाही, हो हो आता पुढे तुम्ही बसणार. हो तर त्यांनी तुमचं आंदोलन मागे घेण्यासाठी त्यांनी काय करावं जेणेकरून तुम्ही तुमचं आंदोलन मागे घ्याचाल?
एक तर टीसी नीट करून द्यावा लागणार ते. नाही देईल तर आम्ही आमचा पर्याय काय आहे ते पाहून घेऊ. अच्छा हो हो खाडाखोड त्यानं हाताने केली मग ते मग पाहून घेऊ काय करायचं. नाही दिले हो नाही दिलं तर. आता कधीपर्यंत बसणार तुम्ही? आता 10 वाजले. कवा करणार आहात प्रश्न मार्गी लागूच तर उद्या उद्या मार्गी नाही लागलं तर नाही लागलं तर आत्मदान करणार मी. तुमचं टायमिंग दिली ती मी. ओके